आपली वाणी म्हणजे आपली तलवारच असते. म्हणजे जशी तलवारीला धार असते ना, तशीच आपल्या वाणीला सुद्धा धार असते. परंतु त्या वाणीचा उपयोग कुठे, कधी, कसा करायचा हे ज्याला त्याला समजायला पाहिजे. आपली वाणी जर गोड असेल ना, तर अनेक माणसं आपल्या जवळ येतात. आपल्याशी मित्रत्वाचं नातं तयार करतात. परंतु तीच वाणी जर वाईट असेल, म्हणजे आपण भांडणं, मारामाऱ्या जर करण्याच्या मनस्थितीत असू, तर आपल्याजवळ कुणीही येणार नाही. उलट माणसं जवळ येण्यापेक्षा ती जास्त दुरावली जाऊ शकतात. त्याच्यामुळे आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवणं हे आपल्याच हातात असतं. आणि म्हणूनच आपली वाणी जरी तलवारीसारखी धारदार असली ना, तरीसुद्धा त्या वाणीचा उपयोग हा कुठे केला गेला पाहिजे, कसा करायला हवा, हे प्रत्येकाच्या हातात असतं.